नमस्कार. या व्हिडिओत आपण जैवरेणू म्हणजेच बायोमॉलिक्युल्स या टॉपिकशी संबंधित मागील वर्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आता आपण पहिला प्रश्न बघूयात. हा प्रश्न MPSC 2016मध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकॅराइड आहे? आणि खाली त्यासाठी हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकात आपण कर्बोदके, प्रथिने, लिपिड्स, न्यूक्लिक आम्ले आणि इतर सर्व जैवरेणूंची माहिती या चॅप्टर अंतर्गत दिलेली आहे. यातील कर्बोदके या सेंद्रिय जैवरेणू हेडिंग अंतर्गत आपण कर्बोदकांचे 3 प्रकार दिलेले आहेत. यात मोनोसॅकॅराइड्स, ऑलिगोसॅकॅराइड्स आणि पॉलिसॅकॅराइड्स यांचा समावेश होतो. यातील जे मोनोसॅकॅराइड्स आहेत त्या मोनोसॅकॅराइड्स कर्बोदकांमध्ये केवळ एकच शर्करा रेणू असतात आणि अशा कर्बोदकांना मोनोसॅकॅराइड्स असं म्हटलं जातं. आणि यांची उदाहरणं आहेत ग्लुकोज, गॅलेक्टोज आणि फ्रुक्टोज. आणि केवळ याच प्रकारच्या शर्करा अत्यंत साध्या असून त्या रक्तात शोषल्या जातात. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा प्रकार आहे ऑलिगोसॅकॅराइड. ऑलिगोसॅकॅराइड्स या कर्बोदकांमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त शर्करा रेणू असतात आणि त्यांच्यात पुन्हा 2 शर्करा रेणू असणाऱ्या कर्बोदकांना म्हणायचं डायसॅकॅराइड, 3 शर्करा रेणू असणाऱ्या कर्बोदकांना म्हणायचं ट्रायसॅकॅराइड आणि याप्रमाणे 9 पर्यंत शर्करा रेणू या अशा ऑलिगोसॅकॅराइड्स कर्बोदकांमध्ये असू शकतात. त्याचा पुढचा प्रकार आहे पॉलिसॅकॅराइड्स. पॉलिसॅकॅराइड्स हे पुन्हा होमोपॉलिसॅकॅराइड्स आणि हेटेरोपॉलिसॅकॅराइड्स अशा 2 कर्बोदकांमध्ये विभागलं जातं. होमोपॉलिसॅकॅराइड्स म्हणजे अशी पॉलिसॅकॅराइड्स अशी कर्बोदकं ज्यांच्यात एकाच प्रकारचे शर्करा रेणू एकत्र येऊन विशिष्ट कर्बोदक बनतं. आणि हेटेरोपॉलिसॅकॅराइड्स म्हणजे असं पॉलिसॅकॅराइड्स की ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा एकत्र येतात आणि त्या विशिष्ट कर्बोदक बनवतात. आणि अशा हेटेरोपॉलिसॅकॅराइड्सला म्हणायचं म्युकोपॉलिसॅकॅराइड्स किंवा ग्लुकोसामिनोग्लायकान. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण आता सर्व प्रकारच्या कर्बोदकांचे प्रकार बघितले. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. इथे प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकॅराइड आहे? आता यापैकी आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत त्यातला डायसॅकॅराइड ओळखायचा आहे. आता आपण पुन्हा आपल्या पुस्तकात दिलेल्या माहितीकडे वळूयात. ऑलिगोसॅकॅराइड या हेडिंग अंतर्गत आपण 6 स्वतंत्र पॅरा दिलेला आहे आणि त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की डायसॅकॅराइड हे 2 शर्करा रेणूंनी बनलेले असतात. त्यांचा समावेश ऑलिगोसॅकॅराइड्समध्ये होतो आणि डायसॅकॅराइड्सची उदाहरणं आहेत सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज इत्यादी. यापैकी सुक्रोज जे असतं त्यात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या 2 शर्करा आढळतात. म्हणून सुक्रोज हे डायसॅकॅराइड आहे. आणि प्रश्नात विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकॅराइड आहे? तर खालीलपैकी सुक्रोज हा पिष्टमय पदार्थ डायसॅकॅराइड असल्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते? आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता सेम प्रश्न इथे आहे रिपीट झालेला, याचा फॉर्म वेगळा आहे. आता आपण इतक्यातच बघितलं की ऑलिगोसॅकॅराइड अंतर्गत डायसॅकॅराइड्स येतात आणि डायसॅकॅराइड्सचे एक्झाम्पल्स आहेत सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. आता सुक्रोजचं जर पाण्याबरोबर रासायनिक पृथक्करण केलं तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या शर्करा मिळतात. थोडक्यात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या साध्या शर्करा मिळून सुक्रोज तयार होतो आणि तो डायसॅकॅराइड असतो. आता या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर देता येणार आहे. तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळून सुक्रोज तयार होतं. त्यामुळे सुक्रोजचं पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण केलं तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या साध्या शर्करा मिळतात आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा आणि खाली त्यासाठी हे 2 स्टेटमेंट्स दिलेली आहेत आणि ही स्टेटमेंट्स बरोबर आहेत की नाही त्यासाठी खाली पर्याय दिलेले आहेत. आता आपण पहिलं स्टेटमेंट वाचणार आहोत. हे स्टेटमेंट असं आहे, उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीनला वाईट कोलेस्टेरॉल म्हणतात. दुसरं स्टेटमेंट आहे, उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्टेरॉल रोहिणीच्या आत साचते आणि रोहिणी बंद होऊन म्हणजेच धमनी बंद होऊ शकते. प्लाक तयार होऊन रोहिणी काठिण्य सुरू होऊ शकते म्हणजेच धमनी काठिण्यते येऊ शकते. आता सांगा की दोन्ही विधानाबरोबर व दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. दुसरा पर्याय आहे दोन्ही विधाने चुकीची आहेत. तिसरा पर्याय आहे दोन्ही विधाने बरोबर परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही. आणि चौथा पर्याय आहे पहिले विधान बरोबर परंतु दुसरे चूक. आता
कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा पदार्थ असतो. तो प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात तयार होतो. त्यात स्टेरॉइड आणि अल्कोहोल असतं, म्हणून त्याला स्टेरॉल असंही म्हटलं जातं काही वेळा. आता मानवी शरीरामध्ये हे कोलेस्ट्रॉल यकृतात तयार होतं आणि LDL आणि HDL सारख्या लिपोप्रोटीन्समार्फत ते यकृताकडून पेशीकडे आणि पेशीकडून यकृताकडे वाहून नेलं जातं. आता या फिगरच्या स्वरूपात आपण जर ही माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ती अशी आहे. या लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल आहे, ते सिंथेसाइज केलं जातं या ठिकाणी आणि इथून हे सिंथेसाइज झालेलं कोलेस्ट्रॉल LDL मार्फत पेशींना पुरवलं जातं, शरीराच्या प्रत्येक पेशीला पुरवलं जातं आणि या कोलेस्ट्रॉलला वाहून नेण्याचं काम HDL आणि LDL करतात. आता लिव्हरकडून हे कोलेस्ट्रॉल सेलकडे वाहून नेण्याचं काम LDL करतं आणि सेलमध्ये एक्स्ट्रा असलेलं कोलेस्ट्रॉल HDL लिव्हरकडे वाहून नेतं. थोडक्यात LDL हे रक्तवाहिन्यांमार्फत शरीराच्या प्रत्येक भागाला कोलेस्ट्रॉल पुरवतात लिव्हरकडून शरीराच्या प्रत्येक पेशीला आणि या पेशीमध्ये जास्त झालेलं कोलेस्ट्रॉल किंवा रक्तवाहिन्यांमध्ये असलेलं जास्त कोलेस्ट्रॉल हे HDL मार्फत लिव्हरकडे वाहून नेलं जातं. आता ज्यावेळी या LDLचं प्रमाण शरीरात वाढतं त्यावेळी पेशींना जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉलचा पुरवठा केला जातो आणि अशावेळी हे LDL रक्तवाहिन्यांमध्ये साठत जातं. तुम्ही आता ही फिगर बघितली असेल, ही ॲनिमेटेड फिगर आहे. यात LDL जे आहे ते यकृताकडून कोलेस्ट्रॉल पेशींकडे वाहून नेतं. पण आता पेशींना काही विशिष्ट प्रमाणात कोलेस्ट्रॉल पुरवलं की ते त्यांना सफिशियंट असतं. जास्तीचं कोलेस्ट्रॉल मात्र LDLच्या फॉर्ममध्ये या रक्तवाहिन्यांमध्ये साठायला सुरुवात होते आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स तयार होऊ शकतात आणि धमनी काठिण्यतासारखे विकार उद्भवू शकतात. आता LDLचं प्रमाण जर वाढलं आणि HDLचं प्रमाण कमी झालं तर HDLचं प्रमाण कमी झाल्यामुळे या रक्तवाहिन्यांमधल्या या कोलेस्ट्रॉलला लिव्हरकडे पुन्हा वाहून नेलं जात नाही, कमी प्रमाणात वाहून नेलं जातं. आता HDLचं कार्य काय असतं तर HDL शरीरात जास्त असेल तर ते शरीरात असणाऱ्या या प्रत्येक सेलमध्ये जास्तीचं कोलेस्ट्रॉल आणि या रक्तवाहिन्यांमध्ये असलेलं संपूर्ण शरीरात असलेल्या रक्तवाहिन्यांमधलं आणि वेगवेगळ्या सेल्सच्या एरियामधलं कोलेस्ट्रॉल, जास्तीचं कोलेस्ट्रॉल हे लिव्हरकडे वाहून नेतात आणि लिव्हरमध्ये त्याचं बाईल सॉल्ट्समध्ये रूपांतर केलं जातं. थोडक्यात काय तर HDL शरीरात कोलेस्ट्रॉल साठू देत नाही. त्यामुळे परिणामी LDLचं जर प्रमाण शरीरात वाढलं आणि HDLचं प्रमाण कमी झालं तर हे जास्तीचं कोलेस्ट्रॉल हे रक्तवाहिन्यांमध्ये, धमन्यांमध्ये म्हणजेच रोहिणी अंतर्गत साठतं आणि तिथे असे ब्लॉक्स तयार होऊ शकतात आणि त्यामुळे धमनी काठिण्यता किंवा रोहिणी काठिण्यतेसारखे आजार उद्भवू शकतात. आता हे धमनी काठिण्यता होऊ नये म्हणून HDL वेळोवेळी त्याला शरीरातून या रक्तामधून वाहून नेत असतं यकृताकडे, पण त्याचं प्रमाणसुद्धा परिणामी कमी असेल तर हे इथे साचत जातं आणि त्यामुळे LDLला वाईट कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं आणि HDLला चांगलं कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं. LDLला वाईट कोलेस्ट्रॉल का म्हटलं जातं? कारण LDL हे यकृताकडून पेशींकडे कोलेस्ट्रॉल वाहून नेतं आणि त्यामुळे ते पेशींमध्ये आणि परिणामी रक्तवाहिन्यांमध्ये साठतं. कोलेस्ट्रॉल यांच्यामुळे साठतं आणि म्हणून यांना बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जातं. बॅड कोलेस्ट्रॉल वाहून नेणारे लिपोप्रथिनही असतात, पण यांना बॅड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं. आणि HDL जे असतात ते कोलेस्ट्रॉल साठू देत नाही, ते शरीरात आणि परिणामी सेलमध्ये आणि धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साठू देत नाहीत आणि म्हणून त्यांना गुड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं. म्हणजे कोलेस्ट्रॉल साठू देत नाहीत अशी जी लिपोप्रथिन असतात त्यांना गुड कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जातं. आणि ही इन्फॉर्मेशन आपल्याला असेल तर आपण अशा प्रश्नांची योग्य उत्तरं देऊ शकतो. आता पहिला स्टेटमेंट आहे उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीनला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. आता HDL म्हणजेच काय तर हाय डेन्सिटी लिपिड. HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपिड्स म्हणजेच मराठीत उच्च घनता लिपोप्रथिन. हाय डेन्सिटी लिपोप्रथिन असंही त्याला आपण म्हणू शकतो. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स.
आणि LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स. तर आता हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणजेच मराठीत उच्च घनता लिपोप्रथिनं. ठीक आहे, उच्च घनता असणारी लिपोप्रथिनं. आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणजे निम्न घनता असणारी. ठीक ते. तर ही इन्फॉर्मेशन आता आपल्याला इथे आहे आणि विधानामध्ये सांगितलेलं आहे की उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीनला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. तर उच्च घनता असलेलं जे लिपोप्रथिन असतं त्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात. बॅड कोलेस्ट्रॉल LDLला म्हणतात. म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. आता आपण पुढचं स्टेटमेंट बघूयात. पुढच्या विधानात म्हटलं आहे की म्हणजे उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रोहिणीच्या आत साचते आणि रोहिणी बंद होऊ शकते. प्लाक तयार होऊन रोहिणी काठिण्य सुरू होऊ शकते. आता उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रोहिणींच्या आत साचत नाही, कारण उच्च घनता लिपोप्रोटीन ही गुड कोलेस्ट्रॉल्स असतात आणि ती नेहमी रोहिणींच्या आतमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल हे लिव्हरकडे वाहून नेण्याचं काम करतात. ते लिव्हरकडे वाहून नेण्याचं काम करतात म्हणून ते चांगले कोलेस्ट्रॉल असतात आणि त्यांच्यामुळे धमनीकाठिन्यता होत नाही. तर LDL हे रक्तवाहिन्यांमध्ये हे कोलेस्ट्रॉल साठवून ठेवतात म्हणून धमनीकाठिन्यता होऊ शकते. आणि म्हणून हे स्टेटमेंटसुद्धा रॉंग आहे. आता दोघंही विधानं चुकीची आहेत असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता ही इन्फॉर्मेशन आपण आपल्या पुस्तकात दिलेलीच आहे आणि या इन्फॉर्मेशनवरून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजे शोषणासाठी जबाबदार आहेत आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. हा अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे. आता आपण आपल्या पुस्तकात सर्व जीवनसत्वांबद्दल या चार्टच्या स्वरूपात माहिती दिलेली आहे, ती तुम्ही एकदा जरूर बघा. यात आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हा अन्नातून शोषण्यासाठी जीवनसत्व D म्हणजेच व्हिटॅमिन D जबाबदार असतं. आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला असेल तर तुम्हाला अशी प्रश्नांची उत्तरं इझिली देता येणार आहेत. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 जीवनसत्व D हा योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 हा इथे योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात. आता अंड्यामध्ये 2 भाग असतात, एक एग यॉक असतं आणि बाहेरचं व्हाईट मॅटर असतं. जे एग यॉक असतं ज्याला पिवळा बलक असं म्हटलं जातं, त्यात ॲक्च्युली प्रथिनांपेक्षा कोलेस्ट्रॉल, फॅट्स आणि व्हिटॅमिन B12 सारखे पदार्थ जास्त असतात ॲज कम्पेअर टू पांढरा बलक. आणि पांढऱ्या बलकामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात. ही इन्फॉर्मेशन आपण आपल्या पुस्तकात दिलेलीच आहे. अंड्याच्या पिवळ्या बलकापेक्षा पांढऱ्या बलकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्यामुळे अंड्याला पूर्णान्न म्हटलं जातं. आणि आजकाल जिल्हा परिषदेचे किंवा इतर शाळांमध्ये सुद्धा अंडी ही पूर्णान्न असल्यामुळे ती लहान मुलांना दिली जातात खाण्यासाठी. आता ही इन्फॉर्मेशन आपल्याला असेल तर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तर अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रमुखतः प्रथिनं जास्त असतात म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे मेदापासून किती ऊर्जा म्हणजेच उष्मांक मिळते आणि खालीही पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण विविध जैवरेणूंमधून मिळणारी ऊर्जा ही चार्टच्या स्वरूपात दिलेली आहे. इथे आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की मेदापासून साधारणतः 9 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हरकत नाही आहे की जेव्हा कॅलरीजचा C हा मोठा असतो, मोठ्या इंग्रजी अक्षरात असतो, तेव्हा त्याचा अर्थ किलो कॅलरी पर ग्रॅम असतो. आणि जेव्हा ह्या कॅलोरीजचा C हा लहान असतो तेव्हा त्याचा अर्थ कॅलोरीज पर ग्रॅम असतो. म्हणजे समजा 1 कॅलोरी, मोठा C असलेला कॅलोरी जर आपण घेतली तर त्याचा अर्थ 1000 लहान कॅलरीज असा होतो. थोडक्यात काय तर 1 मोठा C बरोबर 1000 लहान C. आणि असं कन्फ्युजन जर तुमचं होत असेल तर तुम्ही ही गोष्ट इथे लक्षात ठेवायला हरकत नाही. तर मेदापासून 9 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे.
आता पुढचा प्रश्न आहे, शाकाहारी मेदामध्ये डॅश डॅश असते व ते खोलीच्या तापमानाला डॅश डॅश असते, आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या पुस्तकात आपण असंपृक्त मेदाम्ले स्लॅश करून शाकाहारी मेदाम्ले म्हणजेच अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड या हेडिंग अंतर्गत हा पॅरा दिलेला आहे. आता या हेडिंगमध्येच तुम्हाला या प्रश्नाची निम्मे इन्फॉर्मेशन मिळालेलीच आहे. असंपृक्त मेदाम्लांनाच शाकाहारी मेदाम्ल म्हणतात. थोडक्यात शाकाहारी मेदाम्ल ही अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात, म्हणजेच असंपृक्त मेदाम्ल असतात. आता या मेदाम्लाबद्दल आपण थोडी इथे या निमित्ताने माहिती घेणार आहोत. तर यांच्यात एक किंवा त्यापेक्षा जास्त कार्बन बंध हे दुहेरी बंधांनी जोडलेले असतात. ही मेदाम्ल जी असतात ती वनस्पतींमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. ज्यावेळी मेदाम्लांमधील केवळ एकच कार्बन बंध हा दुहेरी बंधांनी जोडला जातो त्यावेळी त्या मेदाम्लांना एकेरी असंपृक्त मेदाम्ल असं म्हणतात, म्हणजेच मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असं म्हणतात. यांनाच मुफा असंही म्हणतात, MUFA असंही त्यांना म्हटलं जातं. ज्यावेळी अशा मेदाम्लांमधील दुहेरी बंध असतो, 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात असतो, त्यावेळी त्यांना बहुसंपृक्त मेदाम्ले म्हणजेच पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स म्हणजे PUFA असं म्हटलं जातं. आणि त्या सगळ्यांची खाली इथे माहिती दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी असंपृक्त मेदाम्ल असतात ती निसर्गामध्ये वनस्पतीत जास्त प्रमाणात आढळतात. त्यांचा द्रवणांक म्हणजेच मेल्टिंग पॉईंट हा कमी असतो आणि त्यामुळे ती कक्ष तापमानाला म्हणजेच रूम टेम्परेचरला द्रवरूपात आढळतात. आणि आपण आता प्रश्नाकडे वळूयात. तर शाकाहारी मेदाम्ल ही असंपृक्त मेदाम्ल असतात हे आपण बघितलंच आहे. आणि शाकाहारी मेदाम्ल यांचा मेल्टिंग पॉईंट हा कमी असल्यामुळे तो कक्ष तापमानाला ते द्रवरूपात असतात, आणि म्हणून इथे असंपृक्त मेदाम्ल ही द्रवरूपात कक्ष तापमानाला असतात. थोडक्यात खोलीच्या तापमानाला म्हणजेच रूम टेम्परेचरला, कक्ष तापमानाला असं इथं म्हणायला हवं. तर असंपृक्त मेदाम्ल ही द्रव स्वरूपात असतात, म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे डॅश डॅशपासून मिळते, आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे जीवनसत्वांचा आपण एक प्रॉपर चार्ट केलेला आहे, आपल्या पुस्तकात दिलेला आहे, आणि तो तुम्ही नक्की वाचा. तर यात आपण म्हटलेलं आहे की व्हिटॅमिन ए जे असतं ते सर्व बीटा कॅरोटीनयुक्त पदार्थांपासून मिळतं, आणि असे पदार्थ गाजर, टोमॅटो, मेथी, पालक, ब्रोकोली, दूध, लोणी, बटाटे, रताळे, अंडी आणि काही गडद पिवळी फळं जसं टरबूज, संत्री, गडद हिरव्या भाज्या यांच्यामध्ये असतं. आणि अशा बीटा कॅरोटीनयुक्त पदार्थांपासून व्हिटॅमिन ए मिळतं, आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न आहे, जीवनसत्वे अ, ब, क, के आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग याबाबत योग्य जोड्या निवडा. म्हणजे विटॅमिन्स दिलेले आहेत आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग दिलेले आहेत, आणि त्यातली योग्य जोडी निवडायची आहे इथे. आता या चार्टमध्ये तुम्ही बघा, व्हिटॅमिन एच्या डेफिशियन्सीमुळे रातांधळेपणा होतो. आपण पुढे जाऊयात. व्हिटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे स्कर्व्ही होतो, याला हिरड्यातून रक्त येणे असे म्हणतात. ही कंडिशन हिरड्यातून रक्त येणे असते आणि त्याला स्कर्व्ही म्हटलं जातं, आणि ही व्हिटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे होते. जीवनसत्व कच्या डेफिशियन्सीमुळे होते. आणि बेरीबेरी हा रोग व्हिटॅमिन बीच्या डेफिशियन्सीमुळे होतो. बेरीबेरी म्हणजे काय, तर चेतातंतू आणि हृदयातील पेशींशी संबंधित हा आजार असतो. आणि व्हिटॅमिन केच्या डेफिशियन्सीमुळे रक्तस्राव होतो, खूप रक्तस्राव होतो, यालाच हायप्रोथ्रोम्बिनेमिया असं म्हणतात. आता इथे आपल्याला या इन्फॉर्मेशननुसार योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर व्हिटॅमिन एमुळे म्हणजे जीवनसत्व अमुळे रातांधळेपणा होतो, व्हिटॅमिन बीमुळे म्हणजे बमुळे बेरीबेरी होतो, व्हिटॅमिन केमुळे म्हणजे कमुळे स्कर्व्ही होतो, व्हिटॅमिन सीमुळे स्कर्व्ही होतो, आणि व्हिटॅमिन केमुळे रक्तस्राव होतो. तर व्हिटॅमिन ए रातांधळेपणा, व्हिटॅमिन बी बेरीबेरी, व्हिटॅमिन सी स्कर्व्ही आणि व्हिटॅमिन केमुळे रक्तस्राव होतो. या पर्यायामध्ये या जीवनसत्वांच्या योग्य जोड्या जुळवलेल्या आहेत. त्यांच्या अभावामुळे होणारे रोग हे या इथे योग्य प्रकारे मांडलेले आहेत, म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता हा अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे, हा इथे रिपीट झालेला प्रश्न आहे. तर व्हिटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व अ च्या अभावामुळे रातांधळेपणा होतो, इथे आपण मेन्शन केलेलंच आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे.
आता पुढचा प्रश्न आहे, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? खाली हे पर्याय दिलेले आहेत. तर व्हिटॅमिन डी जे असतं ते कोवळ्या सूर्यप्रकाशात UV रेजच्या साहाय्याने त्वचेखाली तयार होतं. म्हणून व्हिटॅमिन डीची जर डेफिशियन्सी असेल आणि हाडांशी संबंधित किंवा पाठीशी संबंधित काही विकार असतील तर व्हिटॅमिन डीच्या सॅचेट देऊन आणि त्याचसोबत कोवळ्या सूर्यप्रकाशात बसायला सांगून डॉक्टर या व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी दूर करण्यासाठी सजेस्ट करतात. आणि म्हणून इथे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्हिटॅमिन डी, पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? आणि खाली हे सर्व प्रकारचे सेंद्रिय जैवरेणू दिलेले आहेत. तर साधारणतः कर्बोदकांना आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत म्हणून ओळखलं जातं. त्यांच्यात भरपूर प्रमाणात ग्लुकोज असतं, भरपूर प्रमाणात एनर्जी असते आणि तो अन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून त्याला ओळखलं जातं आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदार्थांपासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात? खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात प्रत्येक वेळी सारख्या आकारमानाचा कप वापरला आहे हे गृहीत धरून? आता इथे सर्वसाधारण निकष आपल्याला या प्रश्नासाठी लावून याचं उत्तर द्यायचं आहे. तर साधारणतः एकाच आकारमानाचा कप वापरून जर त्या कपामध्ये आईस्क्रीम घेतलं, सरबत घेतलं, दूध घेतलं आणि आंब्याचा रस घेतला तर कशात जास्त कॅलरीज कशापासून जास्त कॅलरीज मिळतील हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर त्यातल्या त्यात सरबत, दूध आणि रस हे द्रवरूप पदार्थ आहे, आईस्क्रीम हा घनरूप पदार्थ आहे ॲज कम्पेअर टू दिस 3. आणि आईस्क्रीमची एनर्जी डेन्सिटी इथे जास्त आहे, त्यामुळे यात एनर्जी जास्त असणार आहे. दुसरी गोष्ट, आईस्क्रीममध्ये शुगर भरपूर प्रमाणात असते. तिसरी गोष्ट आहे, काही स्पेसिफिक ब्रँड्स आईस्क्रीमचे सोडले तर इतर सर्व आईस्क्रीम्समध्ये व्हेजिटेबल ऑइल वापरलं जातं आणि ह्या व्हेजिटेबल ऑइलमध्ये जास्त प्रमाणात फॅट्स असतात आणि त्यामुळे आईस्क्रीमची एकूणच कॅलरी कंटेंट म्हणजे त्याचं कॅलरी कंटेंट हे खूप जास्त असतं. त्यात शुगर असते, फॅट्स असतात, व्हेजिटेबल ऑइल वापरलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे तर एका कपामध्ये त्याची एनर्जी डेन्सिटीसुद्धा एकूणच जास्त आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे, मद्यपानामुळे म्हणजे अल्कोहोल घेतल्यामुळे, अल्कोहोलिझममुळे डॅश डॅशचा अभाव निर्माण होतो आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता नायसिन म्हणजेच व्हिटॅमिन B3. तर ज्या व्यक्ती मद्यप्राशन करतात म्हणजे दारू पितात त्या व्यक्तींमध्ये साधारणतः या B3चा म्हणजेच नायसिनचा अभाव त्यांच्या शरीरात निर्माण होतो आणि यामुळे त्यांना साधारणतः पेलाग्रा वगैरे सारखे आजार लवकर बळावतात. म्हणजे त्यांना स्किनशी रिलेटेड बऱ्याच प्रमाणात विकार उद्भवतात. यांच्यात नायसिनचा अभाव निर्माण होतो आणि त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नायसिन. आता पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित ब्रोका निर्देशक खालीलपैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो? आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपण आपल्या पुस्तकात ब्रोका इंडेक्स बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ब्रोका इंडेक्स म्हणजेच सेंटीमीटरमधील उंची वजा 100 या विशिष्ट पद्धतीने ब्रोका इंडेक्स मेजर केला जातो. ब्रोका इंडेक्सचा शोध पॉल ब्रोका या फ्रेंच शास्त्रज्ञांनी शोधून काढला आणि ह्या इंडेक्सनुसार केवळ उंची मापनावरून शरीराच्या आदर्श वजनाचा अंदाज लावता येतो. म्हणजे आयडियल बॉडी वेट त्याच्यावरून मेजर करता येतं आणि याच्यामध्ये त्या व्यक्तीची सेंटीमीटरमधली उंची आणि वजा 100 या पद्धतीने तो काढला जातो, ब्रोका इंडेक्स काढला जातो. समजा एखाद्या 182 सेंटीमीटर उंची असणाऱ्या माणसाचं आदर्श वजन आपल्याला ब्रोका इंडेक्सनुसार काढायचं आहे तर त्याचं वजन या इंडेक्सनुसार 82 किलोग्राम भरेल. म्हणजे 182 सेंटीमीटर वजा 100 बरोबर 82, म्हणजे 82 किलोग्राम त्याचं आदर्श वजन असेल. आणि स्त्रियांसाठी हे वजन 10% कमी असतं. म्हणजे तिचं वजन ही सेंटीमीटरमधली उंची 182 असेल तर या वजनाच्या इंडेक्सनुसार तिचं 82 किलोग्राम एवढं वजन अपेक्षित नाही आहे तर 10% त्याच्यातून कमी केलं तर 73.8 किलोग्राम तिचं साधारणतः वजन असणं अपेक्षित असतं आणि याला ब्रोका इंडेक्स असं म्हटलं जातं. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण ब्रोका इंडेक्समध्ये सेंटीमीटरमधली उंची आणि 100
म्हणजेच सेंटीमीटरमधील उंची वजा 100 याने ब्रोका इंडेक्स काढला जातो आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, आरोग्य आणि आहार विषयक काही विधाने खाली दिलेली आहेत आणि ह्या विधानांवरून आपल्याला योग्य विधान बरोबर आहे किंवा नाही, कोणती विधानं बरोबर आहेत ती या पर्यायातून सांगायची आहे, या पर्यायानुसार सांगायची आहे. या पर्यायात योग्य पर्याय आपल्या इथे निवडायचा आहे. पहिलं विधान आहे, तांबे हा मानवी शरीरात आवश्यक असा सूक्ष्म अन्न घटक आहे. दुसरं विधान आहे, अ आणि डी जीवनसत्व पाण्यात विरघळतात. तिसरं आहे, स्निग्ध पदार्थांचा उष्मांक 9.3 किलो कॅलरी प्रतिग्रॅम आहे. स्निग्ध पदार्थांचा उष्मांक 9.3 किलो कॅलरी प्रतिग्राम आहे. चौथं स्टेटमेंट आहे, क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा रोग होतो आणि कुठली विधानं बरोबर आहेत ते सांगायचं आहे. तर तांबे म्हणजेच कॉपर. आपल्या पुस्तकात आपण कॉपरबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. खनिजे या हेडिंग अंतर्गत कॉपर येतो आणि याचा स्रोत आहे सेलफिश, मांस, डाळी, बटाटे आणि हिरव्या पालेभाज्या. याचं कार्य आहे लोहाबरोबर लाल रक्तपेशी तयार करणे, हाडे, रक्तवाहिन्या, हृदय, स्नायू, मज्जातंतू यांचं आरोग्य राखणे आणि हा शरीरातला अत्यंत आवश्यक सूक्ष्म घटक आहे. तर यानुसार इथे विधान 1 हे योग्य आहे. आपण आता दुसरं विधान बघूयात. अ आणि ड जीवनसत्व पाण्यात विरघळतात. आता त्याआधी आपल्याला कुठली जीवनसत्व पाण्यात विरघळतात आणि कुठली जीवनसत्व ही फॅट सोल्युबल आहेत ते बघायचं आहे. तर जीवनसत्व ही 2 प्रकारची असतात, पाण्यात विरघळणारी म्हणजे वॉटर सोल्युबल आणि मेदात विरघळणारी फॅट सोल्युबल. तर वॉटर सोल्युबल जी विटॅमिन्स असतात ती फक्त बी आणि सी याने लक्षात ठेवायची. उरलेली सर्व फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत, जीवनसत्व आहेत. तर जीवनसत्व ब आणि क म्हणजे विटॅमिन बी आणि सी ही जीवनसत्व शरीरात साठून राहत नाही, त्यामुळे आपण ती कितीही प्रमाणात घेतली तरी चालतात. म्हणजे आपण कितीही लिंबूवर्गीय फळं खाल्ली किंवा कितीही बी कॉम्प्लेक्सयुक्त अन्न खाल्लं तरीही त्याचा शरीराला काहीही त्रास नसतो, त्याच्यापासून शरीराला काहीही हानी पोचत नाही, कारण ते पाण्यात विरघळतात आणि शरीरात भरपूर पाणी असतं आणि या पाण्यामार्फत ते मूत्राद्वारे लगेच शरीराबाहेर टाकले जाऊ शकतात. ते डिपॉझिट होत नाही शरीरामध्ये, साठून राहत नाहीत. मात्र मेदात विरघळणारे जी विटॅमिन्स असतात ते अ, ड, ई आणि के हे अनुक्रमे असतात आणि हे मेदात विरघळणारे जे विटॅमिन्स असतात ते फॅटच्या स्वरूपात शरीरात साठवून ठेवले जातात. त्याच्यामुळे ते जर जास्त झाले तर ते फॅटमध्ये साठून शरीराला हानी पोहोचू शकते, कारण विटॅमिन्स जास्त प्रमाणात शरीरात नको, विशिष्टच प्रमाणात शरीरात विटॅमिन्सची गरज असते आणि जर ते अशा फॅटच्या स्वरूपात जास्त प्रमाणात शरीरात साठले तर पुन्हा ते लघवीद्वारे किंवा पाण्याद्वारे बाहेर टाकले सुद्धा जाऊ शकत नाही आणि ते डिपॉझिट होत राहतात आणि त्यामुळे शरीराला हानीच होऊ शकते. म्हणून मेदात विरघळणारी जी जीवनसत्व असतात ती कमी प्रमाणात घ्यावी लागते, विशिष्ट प्रमाणात घ्यावी लागतात. आणि विटॅमिन बी आणि सी ही पाण्यात विरघळणारी असल्यामुळे ती भरपूर प्रमाणात घेतली तरी चालतात आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 म्हणजे विधान 2 हे योग्य नाही, कारण इथे अ आणि ड जीवनसत्व पाण्यात विरघळतात असं म्हटलं आहे, म्हणून हे विधान अयोग्य आहे. आता पुढचं स्टेटमेंट आहे, स्निग्ध पदार्थांचा उष्मांक 9.3 किलो कॅलरी प्रतिग्राम आहे. आता यापूर्वीच आपण बघितलं आहे की मेद म्हणजे स्निग्ध पदार्थांचा जो उष्मांक ऊर्जा असते जी तर 9 समथिंग असते, 9 म्हणजे 9च्या जवळजवळ असते, थोडक्यात ती 9.3 किलो कॅलरी एवढी असते. म्हणून इथे हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. आता राहिला प्रश्न विधान डचा. यात म्हटलं आहे क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा रोग होतो. आता ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, ही आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे आणि माहिती नसेल तर तुम्ही हा चार्ट वाचून ते लक्षात ठेवणं अपेक्षित आहे परीक्षेला जाण्यापूर्वी. तर विटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व क च्या अभावामुळे स्कर्व्ही होतो, म्हणून इथं स्टेटमेंट ड सुद्धा बरोबर आहे आणि स्टेटमेंट अ, क आणि ड इथे बरोबर आहेत. तर ही विधानं बरोबर असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, म्हणून इथं पर्याय 4 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, कोरडी कडधान्ये, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत? खाली पर्याय त्यासाठी दिलेले आहेत. आता यातली कोरडी कडधान्य, साखर, पीठ हे आपण आपल्या घरात साठवून ठेवतो आणि ते टिकाऊ आणि स्थिर पदार्थ असतात. मात्र फळं आणि भाज्या ह्या टिकाऊ नसतात, त्या लगेच वापराव्या लागतात. मात्र इथे विचारलं की हवाबंद केलेली फळं आणि भाज्या हे टिकाऊ आहेत किंवा नाही. तर आपण आपल्या पुस्तकात अन्नपदार्थांची सुरक्षा या हेडिंग अंतर्गत म्हटलेलं आहे की हवाबंद पिशव्यांमध्ये जर आपण एखादी वस्तू साठवून ठेवली आणि त्याच्यावर नायट्रोजन वायू फवारला
तर कीटक आणि बुरशी सारख्या सूक्ष्मजीवांच्या वाढीला आळा घातला जातो आणि असे खाद्यपदार्थ टिकाऊ आणि स्थिर राहतात. थोडक्यात शिजवण्यास तयार भाज्या आजकाल हवाबंद पाकिटांमध्ये मिळतात आणि त्या खूप कालावधीसाठी टिकवून ठेवता सुद्धा येतात. त्यामुळे इथे कोरडी कडधान्य, साखर, पीठ ही तर स्थिर आहेतच, पण हवाबंद केलेली फळं आणि भाज्यासुद्धा टिकाऊ आणि स्थिर आहेत, कारण ती हवाबंद असतात आणि म्हणून ते टिकाऊ आणि स्थिर असू शकतात. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे गंधक म्हणजे सल्फर या पोषण मूलद्रव्यापासून बनलेली अमिनो आम्ले कोणती? आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकात आपण प्रथिने या हेडिंग अंतर्गत हा स्वतंत्र पॅरा दिलेला आहे आणि त्यात आपण स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की प्रत्येक अमिनो आम्लात अल्किल गट हा वेगळा असतो आणि म्हणून सर्व अमिनो आम्ले ही एकमेकांपेक्षा वेगळे असतात आणि हा अल्किल गट ह्या वेगवेगळ्या कंपाऊंड्सपासून बनतो. यातलं मिथिओनिन आणि सिस्टीन या अमिनो आम्लामध्ये सल्फर असतं आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर इझिली देता येणार आहे. तर मिथिओनिन आणि सिस्टीन असणारा पर्याय आहे. इथे सिस्टीन असायला पाहिजे. तर मिथिओनिन आणि सिस्टीन हे यांच्यामध्ये सल्फर असतो, म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रथिने व ऊर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतिशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जिथे नवजात बालकांचा मृत्यूदर खूपच आहे. खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकांची ऊर्जा व प्रथिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज नसते? आता ऊर्जा आणि प्रथिने यांच्यामुळे होणारं कुपोषण, त्यामुळे उपासमार होते आणि त्यांच्या शरीरावर सूज नसते, असा आजार इथे शोधायचा आहे आणि त्यासाठी हे पर्याय दिलेले आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या पुस्तकात आपण प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन या अंतर्गत मेरास्मस आणि क्वॉशिओरकोर हे आजार दिलेले आहेत, हे डिसिजेस दिलेले आहेत. यातलं मेरास्मस इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. तर ज्यावेळी शरीरात प्रथिनं आणि कॅलरीजची एकाच वेळी कमतरता निर्माण होते त्यावेळी बालकांमध्ये मेरास्मस आजार बघायला मिळतो आणि त्यांच्यात काय लक्षणं दिसतात तर त्यांची त्वचा कोरडी पडणे, सुरकुत्या येणे, वाढ खुंटणे, मानसिक वाढ कमी होणे, शरीर सुकणे इत्यादींसारखी लक्षणं दिसतात. आता ही लक्षणे 1 वर्षाच्या आतील मुलांमध्ये ज्यांना मातेचं पुरेसं दूध मिळालेलं नसतं आणि वरील अन्नात सुद्धा प्रथिनं आणि कॅलरीजचं प्रमाण कमी असल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. आणि क्वॉशिओरकोर जो आजार आहे त्या आजारामध्ये शरीरात केवळ प्रथिनांची कमतरता असते, कॅलरीजची कमतरता त्यांच्यात नसते आणि अशा डिसीजमध्ये शरीर सुजणे, हातपाय बारीक पडणे, मानसिक वाढ खुंटणे, शारीरिक वाढ खुंटणे ही लक्षणं दिसतात. ही स्थिती 1 वर्षापेक्षा जास्त वयाच्या बालकांमध्ये दिसून येते. आता क्वॉशिओरकोरमध्ये शरीर सुस्त, हातपाय बारीक पडतात, मानसिक वाढ खुंटते, शारीरिक वाढ खुंटते. आणि मॅरास्मसमध्ये त्वचा कोरडी पडते, वाढ खुंटते, सुरकुत्या येतात, मानसिक वाढ कमी होते, शरीर सुकतं. आपण प्रश्नाकडे वळूयात. आता या प्रश्नात दिलं की ऊर्जा आणि प्रथिने यांच्यामुळे कुपोषण होतं पण त्यांच्या शरीरावर सूज नसते. आता सूज ही क्वॉशिओरकोर आजारामध्ये असते आणि याच्यात केवळ प्रथिनांची कमतरता असते. प्रथिन आणि कॅलरीची कमतरता असल्यावर होणारा आजार आहे मॅरास्मस आणि याच्यात सुरकुत्या येणे, त्वचा कोरडी पडणे, वाढ खुंटणे आणि मानसिक वाढ कमी होणे, शरीर सुकणे ही लक्षणं असतात. शरीर सुजणे हे लक्षण नसतं, हे क्वॉशिओरकोरचं लक्षण असतं आणि म्हणून मेरास्मस आजारात प्रथिन आणि कॅलरीजची कमतरता असते आणि त्याच्यात शरीर सुजत नाही तर सुकतं आणि ऊर्जा आणि प्रथिनांची कमतरता मेरास्मसमध्ये दिसते. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे आणि खाली त्यासाठी हे पर्याय दिलेले आहेत. आता व्हिटॅमिन B12ला सायनोकोबालामाइन असंही म्हटलं जातं. याच्यात सायनो, कोबाल्ट आणि अमाइन असे 3 गट असतात आणि प्रश्नात विचारलेलं आहे की व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक कुठला, तर यापैकी कोबाल्ट इथे पर्यायामध्ये असल्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे व्हिटॅमिन B12चे स्रोत खालीलपैकी कोणते? व्हिटॅमिन B12चे स्रोत खालीलपैकी कोणते आहेत आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपण पुन्हा आपल्या चार्टकडे वळणार आहोत. तर व्हिटॅमिन B12चे जे हे घटक आहेत ते आहेत मासे, मांस, यकृत, दुग्धजन्य पदार्थ, आतड्यातील जीवाणू, ऑयस्टर, साल्मन मासे, शिंपल्यातील मासा, क्लॅम आणि सार्डिन हा लहान मासा.
तर यांच्यापासून साधारणतः व्हिटॅमिन B12 मिळतं. आणि योग्य पर्याय असणारा पर्याय इथे आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते आणि त्यासाठी खालीही पर्याय दिलेले आहेत. आता व्हिटॅमिन Kची जर डेफिशियन्सी असेल तर त्यामुळे रक्तस्राव होतो आणि त्याच्यात बालकांमध्ये ॲनिमिया बघायला मिळतो आणि या प्रकारचा विकार साधारणतः लहान मुलांमध्ये बघायला मिळतो. मोठ्या लोकांमध्ये तो ॲज कम्पेअर्ड टू चिल्ड्रन कमी असतो. तर यालाच हायप्रोथ्रॉम्बिनेमिया असं म्हटलं जातं आणि तो व्हिटॅमिन Kच्या डेफिशियन्सीमुळे होऊ शकतो आणि तो लहान मुलांमध्ये जास्त बघायला मिळतो आणि म्हणून ते पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, 12D ही प्रक्रिया अन्नावर केल्यास डॅश डॅश आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. त्यातला पहिला पर्याय आहे उष्णतेची प्रक्रिया जी जीवाणू मारते. प्रक्रिया करून अन्न साठविण्याच्या 12 विविध पद्धती. क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम म्हणजे क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनमच्या आंतरगोलाच्या संख्येत 10⁻12 पटीने कपात होते. तिसरा पर्याय आहे. आणि खाली दिलेला आहे कोणतीही प्रक्रिया जी अधिक तापमानाला जिवंत राहणाऱ्या जंतूंचा नाश करते. हा चौथा पर्याय आहे. आता आपल्या पुस्तकात आपण अन्न सुरक्षा हे हेडिंग अंतर्गत काही विशिष्ट अन्न सुरक्षेसाठी वापरले जाणारे पद्धती दिलेल्या आहेत. त्यात पाश्चरीकरण या हेडिंग अंतर्गत आपण ही स्वतंत्र इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यात आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की दूध आणि त्याचसारखे तत्सम पदार्थ जे असतात ते विशिष्ट तापमानाला म्हणजेच 80 डिग्री सेल्सिअस तापमानाला 15 मिनिटासाठी तापवले जातात आणि ताबडतोब थंड केले जातात. यामुळे काय होतं तर दुधातील आणि त्या तत्सम पदार्थांमधील सूक्ष्मजीवांना तापमान बदलल्यामुळे फटका बसतो म्हणजे हीट शॉक बसतो, त्यामुळे ते नाश पावतात आणि दुधासारखे पदार्थ हे तत्सम पदार्थ त्यासारखे पुन्हा दूध किंवा त्यासारखे तत्सम पदार्थ दीर्घकाळासाठी टिकून ठेवता येतात. या पद्धतीने वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ रोखता येते आणि त्यांची गुणवत्तासुद्धा टिकून ठेवता येते. आता ही पद्धती जीवाणूशास्त्रज्ञ जे होते मायक्रोबायोलॉजिस्ट लुईस पाश्चर यांनी विकसित केली आहे आणि ही पद्धती जी आहे ती उष्णता पद्धती आहे आणि ही उष्णता पद्धती 12D संकल्पनेवर आधारित आहे. 12D संकल्पना ही क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम सारख्या विनॉक्सी श्वसनी जीवाणूंच्या संख्येत 10⁻12 पटीने कपात करते म्हणजे 12 लॉग सायकल रिडक्शन करते. इतकी ती योग्य ट्रीटमेंट आहे. क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम हे असे सूक्ष्मजीव आहेत जे सूक्ष्मजीव विनाक्षी परिस्थितीत वाढतात, हवाबंद डब्यामध्ये वाढतात आणि अशा जीवाणूंनी तयार केलेले जे टॉक्झिन्स असतात ते माणसासाठी अत्यंत घातक असतात, माणसासाठी अत्यंत वाईट असतात आणि या प्रकारच्या टॉक्झिन्समुळे फूड पॉयझनिंगसुद्धा होऊ शकतं आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲक्च्युली विशिष्ट एरियामधून घालवून लावणं हे अत्यंत हार्ड ट्रीटमेंट असते आणि त्यासाठी 12D सारख्या ट्रीटमेंट्स प्रक्रिया वापरल्या जातात आणि याच संकल्पनेवर ही जी पाश्चरीकरण प्रक्रिया आहे ती अवलंबून आहे, आधारित आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर 12D प्रक्रियेमध्ये क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनमच्या अंतर्गोलाच्या संख्येत 10⁻12 पटीने कपात होते आणि ती उष्णता प्रक्रिया आहे आणि याच उष्णता प्रक्रियेवर पाश्चरीकरण प्रक्रियासुद्धा आधारित आहे. म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो.